गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण माझ्या काकाचा 50th बर्थडे सेलिब्रेट करायला आम्ही पूर्ण फॅमिली एका रिसॉर्टवर चाललो आहे. तर बघूया ही ट्रिप कशी होते. तुम्हाला बिट्स अँड पीसेसमध्ये 2-3 दिवस मी शेअर करणार आहे. खूप मज्जा येणार. हळूहळू सगळेजण जमत होते एकत्र. हा माझा काका ज्याच्या बर्थडेला आम्ही चाललोय. खूप दिवसांनंतर आम्ही सगळे भाऊ बहीण एकत्र भेटलेलो. वेलकम टू व्लॉग्स ऑफ मानसी संत जोशी. इधर बच्चे लोग सब बैठे ले देखो, खाना पीना मस्त. वाट वगैरह मिसळ की 1 बजे आएंगे मिसळ. हाँ, इधर निसर्ग के सानिध्य में मत चलो, निसर्ग के सानिध्य की मत चलो. ये देखो इधर बच्चे लोग को कैसा केस काफे ना, इसने कोमड़ी जैसा लग रहा. हाँ भाई, वीडियो है. गिव अवे कैसा बंद करने. सब्सक्राइब. काय ते ब्रेकफास्ट साठी एक ब्रेक घेतला आहे. तिथे सगळेजण मिळून आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे. तर ब्रेकफास्टला अभिरुची म्हणून आहे, तिथे आम्ही थांबलो आहे. मिसळ पाव आणि कॉफी खाणार आहे, म्हणजे कॉफी पिणार आहे, मिसळ पाव खाणार आहे. मी इडली वडा. डुईंग शॉपिंग. त्यांना नेहमी इथे आल्यानंतर ना काहीतरी घ्यायचं असतं. आवळा वडी नाही, आवळा वडी. मी काय म्हणलं, इथे आल्या त्यांना आवळा सुपारी हवी. लड़की को उठा के यार ले जा रे 4 वेरी पार. अंताक्षरी खेळत आम्ही सगळ्यांनी खूप मज्जा केली. गाडीमध्ये मस्त मनमोकळेपणाने सगळेजण नाचले, हसले, खिदळले. ला थांबलोय आता, वेटिंग साठी थांबलोय. जेवण कसं वाटलं तुला? आवडलं का? पोटभर जेवलीस का तू? मग काय तर. आता कुठे चालली? आता की नाही, आम्ही गाडीपाशी चाललेलो आहोत. माझ्या भावाचा बर्थडे सेलिब्रेशन साठी चाललो आहोत. इव्हेंट क्लोजिंग चाललंय. खूप लोकांना थंडी वाजायला लागली अचानक, त्यामुळं भूक सगळ्यांची पोट भरल्यावर कसं थंडी वाजते तशी थंडी वाजायला लागली सगळ्यांना. त्यामुळे तर जुगाड म्हणून सेलो टेप बंद करतात. एकाने केलं त्यामुळे लाईनीत सगळेजण माझा पण
चालू झाले. हा ब्रेकला थांबलेलो आहे मस्त नेचर मध्ये. सगळेजण आता फ्रेशन अप होत आहेत, चहा घेत. संध्याकाळचे माझ्या सॅमसंगमध्ये किती वाजले जोरात बोलल्याशिवाय ऐकू नाही येणार. 6:45 वाजलेत गाईज. सो आम्ही आता इथे कॉफी प्यायला आलोय. समथिंग कोकणातला आहे याच्यात. So let's see. चांगलंय का रे वेद्या? टेस्टिंग चालू आहे, येताना थांबायचं वगैरे. असा आजचा अख्खा दिवस प्रवासातच आमचा जाणार आहे. नंतर आम्ही गाडीमध्ये दमशरास खेळलो सगळे मिळून. आई बाबांमध्ये तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं, आई का बाबा? तू तोंडाने बोल, तोंडाने. आई आवडते का बाबा आवडतात तुला? आई बाबा नाही आवडत? थोडेच आहे. फायनली आम्ही खूप प्रवास करून पोचलो आहे रिसॉर्टवर. हे रिसॉर्ट तारकर्लीमध्ये आहे, गरमीट भावकरांचे. म्हणून आले आम्हाला वेलकम ड्रिंक सर्व केलं. हॅट्स ऑफ टू आजोबा, कारण ते व्हीलचेअरवर असून देखील ते पूर्ण प्रवास करून आले. एवढे जण आहोत सगळेजण. मामा आजोबांचा बर्थडे होता, त्यामुळे आम्ही सगळ्यात आधी रिसॉर्टवर बसल्यावर तो सेलिब्रेट केला. सगळ्यांनी मिळून औक्षण केलं. नाही सगळ्या फॅमिलीमध्ये आपला बर्थडे होणं ही केवढे छान गोष्ट असते, हे मला आज या प्रसंगातून समजलं. फक्त सगळीकडे म्युझिक होतं, त्यामुळे मला म्यूट करायला लागतोय व्लॉग. फायनली आम्ही पोचलो आहे. प्रॉपर्टी मी तुम्हाला उद्या दाखवेल, पण आत्ता डिनर करून आम्ही प्रचंड दमलो आहे. पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंग करून. पण आता आपण डिनर करूया आणि मग उद्या सकाळी भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला या व्लॉगमधलं सगळ्यात जास्त काय आवडलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही मस्त बुफे एन्जॉय केला आणि नंतर काकाच्या बर्थडेसाठी थांबलो. आम्ही सगळे 12 वाजता काकाला विश करायचं म्हणून गप्पा मारत जागलेलो होतो. हॅपी बर्थडे.